जिसने
चरणों के दर्शन पाओ बिहारी तेरी आरती गाओ बिहारी तेरी आरती गाओ व्यास दास के श्री हरिदास के नाथ आप हो सुख दुख जीवन प्यारे साथ आप हो श्री चरणों में बलि बलि जाओ महाराजांचं आगमन होत आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव 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 सर्वकार्येषु सर्वदा सर्वदा आमी काय करू सांगामी काय करू सांगामी काय करू भक्ती म्हणे तू चाल पुढे भक्ती म्हणे तू चाल पुढे संसार म्हणे सांगा मी काय करू भगवान की श्रीमद् भागवत महापुराण की कृष्ण कन्हैया लाल की स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम स्वस्ति श्री सरस्वती सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा
सर्वमंगलमांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं चिनुतं शरण्यं वृत्तात्यहं देव प्रणतपाल भवाब्धिपोतं वंदे महापुरुष ते चरणारविंदं सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यै तापत्रयं यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरस्ते वचन रचनमेकं वृषभान की लाडली निर्योर निहार गोपाल कृष्ण भगवान की। ज्ञानेश्वर परम मंगलमय अकारण करुणा वर्णालय भक्तवंच कल्पतरु तडिद्वित विनन्वित पीतांबरधारी बालकृष्ण लालू की वाङ्मय प्रतिस्वरूपी कथामानी श्रीमद भागवत कथा। जीवाला 7च दिवसात मुक्ती मिळवून देणारा मोक्ष मिळवून देणारा शास्त्र म्हणजे श्रीमद भागवत शास्त्र होय। इस जीव को संसार रूपी सागर से निकाल कर मेरे प्रभु के चरण कमलों में स्थित करने वाली कथा मानी श्रीमद भागवत कथा होय। या कथेचा आजचा साजरा होत असलेला सप्तम दिवस 6वा दिवस। 6व्या दिवसाच्या कथेविषयी भाष्य करण्यापूर्वी आपलं मन वाणी यांना पवित्र करण्याकरता आणि तुम्ही सगळेजण शांत बसण्याकरता, कारण आता मला बोलायलाच इथं आणले आहे की नाही, आपलं मन आणि वाणी यांना पवित्र करण्याकरता प्रभूचं प्रेमानं 2 मिनिटं संकीर्तन करू आणि आलेले आपापल्या जागेवर तिथंच बसतील। बसलेले कुणी बोलू नका, मोबाईल कुणी काढू नका, मोबाईल पाहू नका। आपण भागवत कथेला आलोय, बोलणं भागवत कथेत शोभा देत नाही आणि मी एवढा बोलणारच आहे की नाही। बोलून बोलून माझा आवाज पार तुम्ही बसवून टाकलाय। 2 मिनिटं प्रभूचं प्रेमानं संकीर्तन करू आणि तदनंतर पुढची कथा आपण पाहू। जीवन की
अपने जीवन की बोला बोलो राधे बोलो राधे बोलो राधे बोलो राधे। श्री वृंदावन बोलो राधे बोलो राधे बोलो राधे बोलो राधे। बोला हात वर घ्या एक मिनिट सर्व जणवा करा। श्री राधे राधा मेरी मात है पिता मेरो घनश्याम श्याम 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 पिता मेरो घनश्याम पिता मेरो घनश्याम। राधा मेरी मात है पिता मेरो घनश्याम श्याम श्याम पिता मेरो घनश्याम पिता मेरो घनश्याम। इन दोनों के चरणों में मेरा बारंबार इन दोनों के चरणों में मेरा बारंबार प्रणाम। राधे बोलो राधे बोलो राधे बोलो राधे। जब से लिया है राधा राधा बन गए सारे बिगड़े बन गए सारे बिगड़े काम बन गए सारे बिगड़े काम। जब से लिया है राधा राधा बन गए सारे बिगड़े बन गए सारे बिगड़े काम बन गए सारे बिगड़े काम। जब से लिया है राधा राधा मिल गया मेरे दिल को जब से लिया है राधा राधा मिल गया मेरे दिल को राधे बोलो राधे बोलो राधे बोलो राधे। राधा राधा तू गाए जा राधा राधा तू गाए जगाए 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 अपने जीवन की बात जीवन की
चरित्राचं गान करत असताना राजा परीक्षितच्या मनामध्ये आनंद होता. सूत महाराज शौनकादिक ऋषींना कथा सांगत असताना शौनक ऋषींच्या मनामध्ये एवढा आनंद होता की अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्यावेळेस गोकुळमध्ये अवतरण झाला त्यावेळेस देव देवता पृथ्वी माता गोकुळवासी वृंदावनवासी मथुरावासी या सर्वांना आनंद होता. दुःख फक्त एकट्यालाच होतं ते म्हणजे कंसराज. आणि सगळेच सगळ्या गोष्टींना सुखी होतील असं नाही. सगळ्यांनाच सगळ्या गोष्टी आवडतील असंही नाहीये आणि सगळ्यांनाच एक गोष्ट आवडेल असंही नाही. प्रत्येकाची आवड भिन्न. राजा परीक्षितीला सुखदेव भगवान म्हणतात, राजन अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्यावेळेस गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्यानंतर थोडेसे मोठे झाले, रांगू लागले. रांगता रांगता देवानं चोऱ्या करायला सुरुवात केली होत्या. चोऱ्या करत असताना पेंद्या, मधुदुंगल, वडजा, वाकुड्या या सर्व मित्रांना एकत्रित घेतलं होतं आणि चोऱ्या केल्या. महाराज चित्त चोरी येले नंदाच्या नंदनी. चित्ताची चोरी केली देवानं, चित्ताची चोरी. गोपिकेंचं मन चोरून घेतलं होतं. कोण्याही गोपिकेंचं नाही महाराज. ज्या गोपिकेंचं, ज्या गवळणींचं षडविकार रहित चित्त होतं, षडविकार रहित अंतकरण होतं, अशांच्याच घरी देव जायचा चोऱ्या करायला. देवानं चित्त चोरलं. पण ज्यांचा काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे षडविकार ज्यांच्यापासून निघून गेले होते त्यांच्या चित्ताच्या चोऱ्या केल्या महाराज. आणि त्या चित्ताला नवनीताची उपमा दिली. मृदी सभाय नवनीत आणि तैसे सज्जनाची चित्त. याच लोण्याच्या चोऱ्या कराय भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सुरू केली महाराज. चित्त चोरून घेतलं. चित्त प्रत्येक गवळणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला मनोमन विनंती करत होत्या, कान्हा आज आमच्या घरी आला पाहिजे, श्रीकृष्ण आज आमच्या घरी आला पाहिजे, कान्हा आज आमच्या घरी आला पाहिजे. तो देव आमच्या घरी यावा असं प्रत्येकाची इच्छा होती. प्रत्येक गवळींना वाटत होतं तो कन्हैया आम्हाला बोलला पाहिजे, तो कन्हैया आम्हाला भेटला पाहिजे. आणि ज्यांचं चित्तच षडविकार रहित झालं होतं ना, अशांच्या चित्ताच्या देवानं चोऱ्या करायला सुरुवात केली. कुणाच्याही चित्ताची चोरी नाही केली. तुकाराम महाराज म्हणतात ना, देवानं चित्त चोरलं पण कुणाचं. हरीने माझे हरिले चित्त, 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 माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त. प्रत्येक गवळणीचं चित्त चोरून घेतलं होतं म्हणतात ना. छीन लिया है मेरा भोला समन, छीन लिया है मेरा भोला समन, राधा रमन करो राधा रमन, राधा रमन करो राधा
कृष्ण परमात्म्यानं छीन लिया है मेरा भोला समन राधा रमण प्यारो राधा रमण राधा रमण प्यारो राधा रमण। त्या श्रीकृष्ण परमात्म्यानं प्रत्येक गोपिकांचं चित्त चोरून घेऊन गेलं होतं आणि चित्त चोरल्याचा परिणाम काय झाला होता महाराज? विसरल्या कामधंदा, कामधंदा विसरून गेल्या होत्या, आपलं घर विसरून गेलं होतं आणि एकच ध्यान लागलं होतं त्या गोविंदाचं, कन्हैयाचं, कृष्णाचं एकच ध्यान लागलं होतं महाराज। आणि त्या कन्हैयाला आपलं चित्त समर्पित करून टाकलं होतं। देवान अनेक जणांच्या घरी चोऱ्या केल्या, चोऱ्या केल्यानंतर महाराज वृंदावनाच्या ठिकाणी आले। पवित्र अशा वृंदावनाच्या ठिकाणी येऊन अनेक खेळ खेळले महाराज, अनेक खेळ खेळून काल पाहिलं आपण गोवर्धन पर्वताची पूजा केली आणि गोवर्धन पर्वताची पूजा केल्यानंतर इंद्राला राग आला होता। इंद्राला रागाच्या भरात इंद्रानं संतवक नावाचा गण बोलवला आणि वृंदावनावरती गोकुळावरती 7 दिवस 7 रात्र मुसळधार पाऊस पडला। पाऊस पडल्यानंतर महाराज राजा परीक्षितीने प्रश्न केला सुखदेव भगवंताला की भगवान तुम्ही काल म्हटला होतात की वृंदावनावर गोकुळावरती 7 दिवस 7 रात्र मुसळधार पाऊस पडला, पण वृंदावनातली आणि गोकुळातली एक काळी इकडेही झाली नाही इकडेही झाली नाही, मग एवढं पाणी नेमकं गेलं कुठं? त्यावेळी सुखदेव भगवंताने राजाला सांगितलं राजा एक एवढं पाणी फक्त एकाच महात्म्यानं पिऊन टाकलं, एकाच ऋषीनं पिऊन टाकलं, एकाच ऋषीनं पिऊन टाकलं, एकाच महात्म्यानं पिऊन टाकलं। म्हणल्याबरोबर महाराज राजा आश्चर्यचकित झाला। राजाने विचारलं महाराज कोण होता तो ऋषी आणि एकाच ऋषीने एवढं पाणी पिईल का? 7 दिवस 7 रात्र पडलेलं मुसळधार पाणी पावसाचं एवढा पिईल का? त्यावेळी सुखदेव भगवंताने सांगितलं हो राजा एकाच महात्म्यानं पिऊन टाकलं। कोण होता महात्मा? तर ऐक, त्याचं नाव होतं ध्रुवास ऋषी। या ध्रुवास ऋषीनं 7 दिवस 7 रात्र मुसळधार पावसाचं पाणी प्राशन करून टाकलं, प्राशन। त्यावेळेस राजा परीक्षितीने प्रश्न केला महाराज एवढी त्या महात्म्याला ऋषीला तहान लागली होती का? अगस्त्य ऋषीला एवढी तहान लागली होती का? एवढी तहान लागली होती का म्हटल्यानंतर महाराज विचार केला आणि सांगितलं हो म्हणे त्या अगस्त्य ऋषीने 7 दिवस 7 रात्र पडलेलं पावसाचं पाणी पिऊन टाकलं। राजा परीक्षितीला सुखदेव भगवान सांगायला लागले राजन त्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं दहीहंडीचा म्हणजे गोपाळ काळ्याचा प्रसंग केला। तो गोपाळ काळाही आपण पाहिला आणि पाहिल्यानंतर राजा परीक्षितीने विचार केला नंद बाबा यशोदा माता यांना किती आनंद वाटत असेल की आज अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्याच्या लीलाही आपण ऐकल्या तर आपल्याला एवढा आनंद होतो, पण ज्याच्या घरी तो जन्माला आलाय त्याला किती आनंद वाटत असेल। त्यावेळेस राजा परीक्षितीनं सुखदेव भगवंताला प्रश्न केला महाराज आम्ही तर असं ऐकलं की भगवंताचा अवतार जन्माला आले देव मथुरा नगरीमध्ये वसुदेव आणि देवकी मातेच्या पोटी। मग नंद आणि यशोदेनं कुठलं असं पुण्य केलं होतं की त्या पुण्याचा परिणाम भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आल्याबरोबरच आपल्या आई वडिलाचा त्याग केला, नंद आणि यशोदेच्या जवळ आले। काय भाग्य असेल त्यांचं, कुठलं पुण्य असं केलं असेल त्यांनी की अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक जन्माला आला देवकी मातेच्या पोटी, पण लालन पालन पोषण केलं महाराज यशोदा मातेनं। कुठलं पुण्य आहे? एवढ्यामध्ये राजा परीक्षितीला सुखदेव भगवान सांगायला लागले राजन ऐक, पूर्वी सत्य लोकामध्ये एक द्रोण नावाचे वसू होते आणि त्यांची धरा नावाची पत्नी होती। अत्यंत दोघही पुण्यवान, देवाचे भजन पूजन अर्चना करणारे होते महाराज। आणि संतती मिळवण्याकरता त्यांनी 1 नाही 2 नाही तर 100 वर्ष तपश्चर्या केली, 100 वर्ष। आणि 100 वर्ष तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं। ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतल्यानंतर ब्रह्मदेवाला वर मागितलं आमच्या पोटी चांगली संतती जन्माला यावी, चांगली संतती जन्माला यावी। तेवढ्यामध्ये ब्रह्मदेवानं सांगितलं तुम्हाला चांगली संतांची अपेक्षा आहे तर विष्णूची पूजा करा आणि विष्णू भगवंताला प्रसन्न करून घ्या। भगवान विष्णूला प्रसन्न करून घेतलं आणि भगवान विष्णूला प्रसन्न करून घेतल्यानंतर महाराज भगवंतानी
वर मागण्याकरता सांगितलं. म्हणे बोला तुम्हाला काय पाहिजे काय पाहिजे म्हटल्यानंतर द्रोण आणि धरा मातेनं सांगितलं काही नाही देवा, तुमच्यासारखा मुलगा आमची पोटी यावा, तुमच्यासारखा मुलगा आमच्या पोटाला जन्माला यावा. वर मागितला, आशीर्वाद दिला महाराज. आणि आशीर्वाद दिल्याच्या नंतर इकडे भगवान अनेक वर्ष निघून गेले. द्रोण आणि धरा माता सत्य लोकांमध्ये आपल्या घरी संसारात राहत असताना एक दिवशी सकाळची वेळ होती. सकाळच्या वेळी महाराज भगवान महाविष्णू आणि शंकरजीनं या दोघांची परीक्षा घेण्याचं ठरवलं. द्रोण आणि धरा माता या दोघांची परीक्षा घेण्याचं ठरवलं. परीक्षा घेण्याचं ऐका, देव सहजासहजी कोणालाही पावत नाही आणि देव सहजासहजी कोणाला भेटत नाही. देव मिळवण्याकरता अनेक वर्षाची तपश्चर्या लागते. देव मिळवण्याकरता अनेक वर्षाचं पुण्य लागतं. देव मिळवण्याकरता तेवढा आपला भाव सुंदर पाहिजे. आज अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्यांच्या दारामध्ये आहे, ज्यांच्या घरी खेळतोय राहतोय, विश्वासा जनिता म्हणे यशोदेशी माता, असा असणारा श्रीकृष्ण परमात्मा राजा परीक्षितीने प्रश्न केला. म्हणे महाराज, कोणतं असं पुण्य केलं होतं यशोदा माते आणि नंद बाबानं, त्याचा परिणाम तो श्रीकृष्ण परमात्मा त्यांच्या जवळ राहिला. वसुदेव आणि देवकीच्या पोटी जन्माला मात्र आला, पण लहानपणाचा मोठा झाला तो इथं कोणतं सत्य लोकांमध्ये द्रोण आणि धरा माता आपल्या संसारामध्ये आनंदाने राहत असताना भगवान महाविष्णूनं आणि शंकरजीनं परीक्षा घेण्याचं ठरवलं होतं. परीक्षा त्यावेळेस महाराज भगवान महाविष्णूने एका गोसायाचं रूप धारण केलं आणि शंकरजीने एका बाळकाचं रूप धारण केलं. भगवान महाविष्णू गोसाई झाले, शंकरजी एक बाळ झाले. शंकरजी बाळक होऊन महाराज दोघही सकाळची वेळ होती. सकाळच्या वेळी महाराज द्रोण आणि धरा मातेच्या दारात आले. दारात आल्यानंतर सांगितलं, माता आम्हाला भूक लागली आहे, जेवणाकरता काही आहे का घरात, भूक लागली आहे. एवढ्यामध्ये महाराज धरा मातेने सांगितलं, आत्ताच स्वामी बाहेर गेलेत, काहीतरी भिक्षा मागण्याकरता बाहेर गेलेत. ते भिक्षावून आले की मी तुम्हाला जेवण्याकरता देते, तुम्ही या. अतिथी देवो भव आहेत, या तुम्ही घरामध्ये थोडा वेळ फक्त बसा. माझे पतिराज आल्याबरोबर मी तुम्हाला स्वयंपाक करून जेवू घालते. ऐका, देव का त्यांच्या घरी राहिला. द्रोण भिक्षा मागण्याकरता गावामध्ये गेले होते. आणि भिक्षा मागण्याकरता गावामध्ये गेले असता अनेक घर फिरले, पण भिक्षा कोणी देत नव्हतं. धरा मातेला इकडे ही गोसाई आणि शंकरजीच्या स्वरूपात हा बालक आलेला म्हणत होता, माता माऊली, अहो मला भूक लागली आहे, काहीतरी असेल तर द्या, नाही तर आम्ही चाललो पुढच्या घरी. पण द्रोण माता महाराज पवित्र होती, अतिथी देव मानणारी होती, आणि विचार केला आणि सांगितलं की मी काहीतरी व्यवस्था करते. द्रोण माता घराच्या बाहेर आली, धरा माता घराच्या बाहेर आली, आणि घराच्या बाहेर आल्यानंतर महाराज जवळच एक दुकान होतं.
त्या दुकानदाराच्या समावेत गेली, दुकानदाराच्या जवळ गेली आणि दुकानदाराच्या जवळ गेल्याच्या नंतर त्या दुकानदाराला विनंती करत होती, कोणीतरी अतिथी आमच्या घरी आले, कोणीतरी साधू संत महात्मे आमच्या घरी आलेत, कोणीतरी अतिथी आमच्या घरी आलेत, फक्त 2च माणसापुरता शिधा द्या, फक्त 2 माणसापुरता शिधा आम्हाला द्या, आमच्या पुरता नसला तरी चालेल पण 2 आमच्या घरी अतिथी आलेत, यांच्या पुरता शिधा द्या, यांच्या पुरता किराणा, यांच्या पुरता सामान द्या, मला आनंदाने त्यांना जीव घालायचा आहे. पण महाराज तो जो दुकानदार होता ना तो थोडासा वाईट बुद्धीचा होता. त्या दुकानदारा विचार केला, अरे पहिलीच एवढी मोठी त्यांची उधारी आहे, आतापर्यंत 10 वेळा शिधा नेलाय पण एकदाही धन दिलं नाही, एकदाही पैसे परत दिले नाही, एकदाही त्याचं किंमत दिली नाहीये आणि आता कुठल्या अर्थाने हिला शिधा द्यायचा आहे. त्यावेळेस त्या धरा मातेला तो दुकानदार बोलत होता, अहो जा, तुम्हाला मिळणार नाही, पहिली बाकी आणून द्या मग तुम्हाला शिधा मिळेल. तेवढ्यामध्ये महाराज धरा मातेने हात जोडले, धरा मातेने सांगितलं, नाही हो, काही करण्याकरता तयार आहे, मी तुमच्या पाया पडते, माझ्या घरी कोणीतरी अतिथी आलेत, कोणीतरी साधू आलाय, साधू आलाय, संत आलाय, कोणीतरी महाराज आलाय आणि त्यांना परत पाठवणे आम्हाला शोभ देणार नाही, अतिथी देवाचा अपमान होईल, काहीतरी करा आणि मला शिधा थोडा 2 माणसापुरता द्या, माझे पतिराज आल्याबरोबर मी तुमचे पैसे त्यांना द्यायला होते, माझ्यावरती कृपा करा, तुम्ही जे म्हणसाल ते मी देण्याकरता तयार आहे, फक्त एक काम करा, 2 माणसापुरता शिधा मला द्या, 2 माणसापुरता शिधा मला द्या. म्हटल्यानंतर महाराज धरा मातेच्या शरीराकडे त्या दुकानदाराची नजर गेली, वाईट बुद्धी त्याच्या डोक्यामध्ये आली आणि धरा मातेला तो म्हणतो, मी शिधा देण्याकरता तयार आहे, पण तू जर मला समर्पित होत असशील तर मी शिधा देण्याकरता तयार आहे, मी नक्की शिधा देईल. महाराज धरा मातेने कसलाही विचार न करता, धरा मातेला वाटलं आपल्या शरीराकडे त्यानं हात केलाय ना, हे शरीर समर्पित करून टाकायचं, आपल्या शरीराकडे हात दिलाय ना तर शरीर समर्पित करून टाकायचं. म्हणून महाराज दुकानदाराला सांगितलं, ठीक आहे, तुमची जी इच्छा असेल ना ती मी पूर्ण करण्याकरता तयार आहे. महाराज शिधा आणण्याकरता तो दुकानदार आत गेला. जसा आत गेला, महाराज जवळच एक चाकू पडलेला होता, ती तलवार चाकू घेतली महाराजांनी, चाकी घेऊन आपले 2 स्तन कापले आणि पारड्यामध्ये ठेवून दिले आणि सांगितलं, बस तुला याचीच अपेक्षा होती ना, हे घे, मी तुला देऊन टाकले. महाराज तो शिधा घेतला, त्या दुकानदाराला पाहिलं, दुकानदाराला पाहिल्याबरोबर अंतकरणात दया उत्पन्न झाली, साष्टांग दंडवत प्रणिपात केला आणि धरा मातेच्या चरणावरती साष्टांग दंडवत घातला त्यानं. आई चुकलं माझं, मला क्षमा करा, तुम्ही एवढा अतिथी देवभाव मानणारे आहात हे मला माहिती नव्हतं. महाराज बघता बघता रक्ताच्या थाळ्यात पडली, तो शिधा घेतला, घरामध्ये आल्या आणि घरा आल्यानंतर महाराज रक्त शरीरातून वाहत आहे आणि शरीरातून रक्त वाहत असताना कसा तरी स्वयंपाक केला 2 माणसापुरता. 12ची वेळ झाली होती, महाराज 2 माणसापुरता स्वयंपाक केला. इकडे भोले बाबांनी, शंकरजींनी, महाविष्णूने परीक्षा घेण्याचं ठरवलं होतं. अरे आहे का नाही का, झालोत आम्ही, किती वेळ झाला जेवण्याकरता आहे, काही झालं की नाही, नाहीतर आम्ही जातो. महाराज धरा मातेच्या डोळ्यातून पाणी येत होतं, अंगातून रक्त निघत होतं आणि तेवढ्यामध्ये धरा मातेने विचार केला, काही नाही हो, फक्त 5 मिनिटं थांबा, मी तुम्हाला स्वयंपाक करून तयार देते. महाराज बघता बघता 5 मिनिटं निघून गेले. ध्रुव मातेनं, धरा मातेनं स्वयंपाक तयार केला आणि स्वयंपाक तयार करून महाराज ताट वाढणार एवढ्यामध्ये चक्कर आली आणि धाड देण्या कोसळले जमिनीवरती, अंगातून रक्त वाहत आहे. पाहिलं महाराज, भगवान महाविष्णूंनी, शंकरजीने पाहिलं आणि वाटलं, अरे आपल्यासाठी हिनं तिच्या शरीराचाही विचार केला, आपल्या करता हिनं तिच्या शरीराचाही विचार केला नाही, तिच्या प्राणाचाही विचार केला नाही, नक्कीच ही धन्य असेल. महाराज आपल्या भगवान महाविष्णूनं स्वस्वरूप धारण केलं, शंकरजीनं स्वस्वरूप धारण केलं, धरा मातेच्या डोक्यावरती हात ठेवला, जाग केलं आणि धरा मातेच्या जाग केल्यानंतर महाराज हात ठेवल्यानंतर धरा मातेला सांगितलं, माते ऐका, तुमची भक्ती पाहून मी एवढा प्रसन्न झालो, एवढा प्रसन्न झालोय, पुढे द्वापार युगामध्ये ज्यावेळेस मी वसुदेवाने देवकीच्या पोटी जन्म घेईल ना, त्यावेळेस तुमच्या स्तनाचं दूध पिऊन मोठं होईल, हा आशीर्वाद दिला सत्य लोकांमध्ये या धोरण आणि धरा मातेला. तेच द्रोण ऋषी म्हणजे महाराज नंद बाबा आणि तीच धरा माता म्हणजे ही यशोदा होती. राजा परीक्षितीला आनंद वाटला. राजा परीक्षितीने विचार केला, अरे माझा भगवान किती कृपाळू आहे, माझा देव किती कृपाळू आहे, किती दयाळू आहे. एकदा का भक्ताला दिलेलं वचन तो पूर्णच करत असतो. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जन्माचा आनंद महाराज देवकी मातेला नाही दिला, यशोदा मातेलाच दिलाय आणि जास्त यशोदा मातेचंच प्रेम होतं कृष्णावरती. नंद बाबाचं आणि यशोदा मातेचं जेवढं नाव निघतं तेवढं वसुदेव आणि देवकीचं नाही निघत. कारण हा बालपणाचा कृष्ण जर कोणी मोठा केला असेल ना तर या नंद आणि यशोदेनं केला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा बघता बघता 7-8 वर्षाचे झाले होते आणि 7-8 वर्षाचे झाले नसताना अनेक खेळ खेळायचे, अनेक खोड्या करायचे
अनेक खेळ खेळून कोड्या करून महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्मा गवळणीला आनंद द्यायचे. एक दिवशी पहाटच्या वेळी महाराज सर्वच गवळणी कात्यायनी मातेचं व्रत करत होत्या. कात्यायनी मातेचं व्रत करत असताना त्यांच्या मनोमनामध्ये असं ठरलं होतं की आम्हाला भगवान श्रीकृष्ण परमात्मा हा पती स्वरूपामध्ये पाहिजे आणि आम्हाला पती स्वरूपामध्ये पाहिजे असल्या कारणानं या सर्वच गवळणी रोज सकाळी उठायच्या, रीतीची देवी करायच्या आणि रीतीची देवी करून यमुनामध्ये महाराज यमुना मातेमध्ये विवस्त्र होऊन स्नान करायच्या आणि विवस्त्र होऊन स्नान करत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची आराधना करायच्या. नदीमध्ये सकाळची वेळ होती, पहाटची. सर्व गोपिका मनोमनामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची आराधना करत होती आणि कात्यायनी मातेला वर मागत होत्या. कात्यायनी मातेला त्या देवीला वर मागत होत्या, देवी आम्हाला भगवान श्रीकृष्ण परमात्मा हाच पती स्वरूपामध्ये पाहिजे. कात्यायनी महामाये महायोगिनी धीश्वरी नंद गोपसुतं देवो पतिमे कुरुते नमः. कात्यायनी मातेला त्या विनंती करत होत्या. कात्यायनी महामाये, हे महामाई जगतपती जगत शक्ती, आम्ही तुझी वंदना करतोय. आम्हाला एवढीच विनंती आहे की जो नंदाचा मुलगा आहे ना भगवान श्रीकृष्ण, तो कान्हा आम्हाला पती स्वरूपामध्ये पाहिजे. असं एक नाही दोन नाही महाराज, रीतीची देवी केली. रीतीची नदीच्या किनारी, यमुनेच्या किनारी, आणि रीतीची देवी करून एक नाही दोन नाही तर एक महिनाभर रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती जायच्या, विवस्त्र होऊन यमुना मातेमध्ये स्नान करायच्या, देवीची पूजा करायच्या, 108 प्रदक्षिणा करायच्या आणि पुन्हा आपल्या घराकडे परत यायच्या. एक दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला कळालं की या गोपिका आपल्या करतात तपश्चर्या करतात. भगवंताने एक लीला केली, तिथं लीला ती वस्त्र हरणाची लीला केली. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोपिका आंघोळ करत असताना महाराज कदंबाचा वृक्ष होता, त्या कदंबाच्या वृक्षाच्या जवळच यमुनेच्या घाटावरती यांनी सगळे काही कपडे काढून ठेवले होते. या गवळणींनी ते कपडे ते वस्त्र घेतले आणि भगवान श्रीकृष्ण कळंबाच्या झाडावरती जाऊन बसले. झाडावरती जाऊन बसल्यानंतर महाराज यांच्या स्नान झाल्या, देवीची पूजा झाली. देवीची पूजा झाल्यानंतर बाहेर येणार पण कपडेच कुठं दिसत नव्हते, वस्त्र कुठं दिसत नव्हते. तेवढ्यामध्ये एक गवळण म्हणली, अगं बघा त्या झाडावरती कृष्ण दिसतोय आणि त्याच्या हातात कपडे बघ दिसत आहेत. त्या वृक्षावरती कान्हा दिसतोय आणि त्याच्या हातामध्ये आपले वस्त्र दिसत आहेत. आता मात्र आपलं काय खरं नाही, कान्हा आपल्याला वस्त्र देणार नाही. सगळ्या गवळणी विनंती करतो, त्या कान्हा आमच्या वस्त्र दे, कान्हा आमचे वस्त्र देणारे, कान्हा आमचे चोळी देणारे. दे रे कान्हा दे रे चोळी अनलुकड़ी, 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 तेरे कान्हा कान्हा तेरे चोळी अनलुकड़ी, तेरे कान्हा तेरे चोळी अनलुकड़ी, कान्हा तेरे चोळी अनलुकड़ी, तेरे कान्हा तेरे चोळी अनलुकड़ी, तेरे कान्हा तेरे चोळी
तुम्हाला वाटतं तुम्ही पुण्यकर्म करताय, पण तुम्ही वरुण देवाचा अपमान करताय. विवस्त्र होऊन स्नान करणं हा वरुण देवाचा अपमान असतो आणि तुम्ही वरुण देवाचा अपमान करताय. तुम्ही वरुण देवाचा अपमान केला म्हणून श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं. महाराज त्यांच्यातला अंतकरणातला भ्रम काढून टाकला आणि सांगितलं ठीक आहे, इथून पुढे तुम्ही विवस्त्र होऊन स्नान करायचे नाही. मी तुमची पुढे शरद पौर्णिमेच्या रात्री तुमची इच्छा मी पूर्ण करेल असा आशीर्वाद दिला. सर्वांना वस्त्र दिले आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा पुन्हा आपला वृंदावनात आले. वृंदावनात आल्यानंतर अनेक खेळ खेळू लागले आणि अनेक खेळत असताना महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं सुंदर असा वेणू वाजवायला सुरुवात केली. वेणू वाजवत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा वेणू ज्याच्या कानावरती पडायचा ना, त्यांना असं वाटत होतं अरे कृष्ण आज आम्हाला तर बोलवत नसेल, तो काना आज आम्हाला तर बोलवत नसेल. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या मुखारविंदातला हा वेणू आहे ना, वेणू महाराज, हा वेणू सुद्धा किती भाग्यवान असेल. कल्पना करा, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने झोपेत सुद्धा आपल्या कमरेची बासरी कधी काढली नव्हती. काही साधू संत महात्मे कबीरदास महाराज त्या बासरीला प्रश्न करतात, बासरीला म्हणतात बासरी तू कुठलं असं पुण्य केलं होतं की त्या योगी तुला भगवान श्रीकृष्ण परमात्मा सतत तुझ्या त्याच्या होटाला लावून ठेवतात. प्राणप्रिय जगात महाराज सर्वात सुंदर बासरी जर कुणाची असेल प्राणप्रिय, ती म्हणजे आमच्या लटखट कानाची आहे, कृष्णाची. कृष्णाला तिच्याशिवाय करमत नव्हतं. त्या बासरीकडून सुद्धा महाराज आपण शिकलं पाहिजे की हे जीवन जगायचं कसं. एक लाकडाची बासरी आणि त्या लाकडाच्या बासरीवरती हे जग वेडं होतं. जग एवढी सुंदर बासरी, एवढी सुंदर. कबीरदास महाराज म्हणतात त्या बासरीकडून आपण जीवन कसं जगायचं हे शिकायचं. सुखदुःखामध्ये आपण कसं राहायचं हे सुद्धा या बासरीकडून शिकायचं महाराज. या बासरीच्या अंतकरणाला 6 छिद्र असतात आणि 6 छिद्र असताना सुद्धा ती एवढ्या आनंदानं नाचते, एवढ्या आनंदानं गाते. त्यावेळेस त्या बासरीकडून आपण शिकलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये कितीही दुःख आले, आपल्या जीवनामध्ये कितीही संकट आली तरी आपण जर हसत राहिलात ना तर हे जीवन नक्कीच सुंदर होतं महाराज, नक्की सुंदर. किती सुंदर होतं. आणि मी सांगितलं सुख दुःख म्हणजे जीवन आहे, याच्या पलीकडचं तिसरं कुणाचं जीवन नाहीये. आणि जर कोणी तिसरं जीवन असेल तर मग ते संत किंवा देव आहेत, पण माणसाचं जीवन म्हणजे सुख दुःखाच आहे. सुख दुःखाच्या पलीकडे महाराज या जगात. कबीरदास महाराज म्हणतात ती बासरी कशी. घनश्याम तेरी बांसी पागल कर जाती है, मुस्कान तेरी मोहन घायल कर जाती है. घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है, मुस्कान तेरी मोहन घायल कर जाती है. घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है, मुस्कान तेरी मोहन घायल कर जाती है. शाम तेरी बंसी पागल कर जाती है, मुस्कान तेरी मोहन घायल कर जाती है. आजी वाजवा.
त्याला सांगतात कन्हैया तू जर काळा आहेस आता थोडा गोरा असतास तर काय केलं असतस का तर तू दिसायला काळा सावळा आहेस पण काळा सावळा असून सुद्धा हे जग तुला भुलून जातं हे जग तुझ्या प्रेमात त्यावेळेस त्या बासरीच्या जवळ आले बासरीच्या जवळ येऊन कबीरदास महाराज बासरीला म्हणतात हे बासरी तू लाकडाची आहे तरी परंतु जग तुला डोक्यावर घेतं तू जगाला नाचवतेस तू जर सोन्याची असतेस तर कसं झालं दुनिया को न जाती है न चाहते भी बरसी पागल कर जाती है न चाहते भी बरसी पागल कर जाती है बासरीकडून आपण शिकावं की जीवन कसं जगायचं दुःख कसं सहन करायचं हे या बासरीकडून शिकलं पाहिजे महाराज ही बासरी दुःख असून सुद्धा अंतकरणाला छेद असून सुद्धा सतत हसत राहते जीवनात तर प्रत्येकाच्या दुःख आहे संसार म्हटलं की सुख नाहीच दुःख प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे बासरीच्या जीवनामध्ये सुद्धा दुःख होतं महाराज 6 छेद तिच्या अंतकरणाला केलेले असतात आणि 6 छेद अंतकरणाला असून सुद्धा सतत जी मुस्कुरात असते हसत असते ना तिला बासरी म्हणतात आणि याच बासरीकडून आपण हे जीवन कसं जगावं हे शिकलं पाहिजे उसके छेद है सीने में उसके छेद है सीने में फिर भी मुस्काती है घनश्याम तेरी मर्जी पागल कर जाती है घनश्याम तेरी मर्जी पागल कर जाती है मुस्कान तेरी पागल कर जाती है घनश्याम तेरी मर्जी पागल कर जाती है घनश्याम महाराज कबीरदास महाराज त्या बासरीचं वर्णन करत असताना सांगतात ती बासरी कशी आहे घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है मुस्कान तेरी मोहा घायल कर जाती है बासरीकडून आपण दुःखात कसं हसायचं हे शिकावं दुख दर्दों को सहना बंसी ने सिखाया है दुख दर्दों को सहना बंसी ने सिखाया है उसके छेद है सीने में उसके छेद है सीने में फिर भी मुस्काती है घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है ह्या देवाच्या बासरीकडे पाहिलं ना तरी सुद्धा वेळ होता बासरीचा आवाज या गवळणीने ऐकला जसा आवाज गवळणीच्या कानावरती पडला ना गवळणी म्हणत होते अरे कदाचित श्रीकृष्ण परमात्म्याने आम्हाला आवाज तर दिला नसेल आज तो काना आम्हाला बोलवत तर नसेल ना
प्रत्येक गवळण विचार करत होती, नक्की तो देव आपल्याला आवाज देतोय, नक्की आमचा कन्हैया आम्हाला आवाज देतोय, आपण जायला पाहिजे. महाराज बघता बघता सायंकाळची वेळ झाली होती. शरद पौर्णिमेची रात्र सुरू झाली होती आणि शरद पौर्णिमेच्या रात्री हा वेणूचा आवाज ऐकला. आणि वेणूचा आवाज ऐकल्याबरोबर महाराज सगळ्यांनी घर सोडलं. सगळ्यांनी विचार केला आता कन्हैयाकडे जायचं, कन्हैयाकडे. आणि श्रीकृष्णाकडे जात असताना महाराज विचार केला त्यांनी, चला कान्हा आपल्याला बोलवतोय. प्रत्येकाचा आवाज कानावरती पडत होता आणि प्रत्येकीला वाटत होता माझं नाव घेऊनच बासरी वाजवतोय, माझं नाव घेऊनच बासरी वाजवतोय तो कान्हा. मग आता कथेत बसलं नाही पाहिजे, आता घरी कशाला बसायचं, चला कथेला आपला आवाज घेऊन महाराज बोलवतायत भगवान श्रीकृष्ण परमात्मा. गवळणींना वाटलं अरे या वेणूच्या मार्फत आज आपल्याला तो बोलवतोय, म्हणून महाराज घर सोडलं. वेड्या झाल्या गवळणी, वेड्या. मेकअप करायला निघाल्या महाराज. मेकअप कळतं ना आपल्या भाषेत, गन पावडर. मेकअप करण्याकरता निघाल्या. आता देवाकडे जायचंय, सायंकाळची वेळ होती महाराज, आणि मेकअप करण्याकरता निघाल्या. जशा मेकअप करायला निघाल्या महाराज वेणूचा आवाज ऐकला होता आणि वेड्या झाल्या होत्या. वेड्या गवळणी काय करत होत्या महाराज? जनक महाराज दीवानी बनी मैं दीवानी बनी, 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 मैं दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी बनी, हाथों में पैदल पाँवों में कंगन, 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 सिर पे वो साड़ी लटकने लगे, सिर पे वो साड़ी लटकने लगे, दीवानी बनी मैं दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी बनी। जय श्री राधे। काय केलं गवळणी ऐका. या गवळणी मेकअप करत होत्या आणि मेकअप करत असताना त्यांनी पायातलं पैंजण हातामध्ये घातलं. इथल्या गवळणी नाही, तिथल्या सांगा. पायातलं पैंजण हातामध्ये घातलं, हातातलं कंकण, हातातलं काकण पायामध्ये घालायला लागल्या. आणि साडी सरपे में साडी लपटणे लगे. डोक्यावर साडी घालायला लागल्या. कुठं? डोक्यावर साडी घालायला लागल्या. एवढ्यावरती नाही महाराज, काय गवळणी दहार काढत होत्या. दहार आणि दहार काढायला असताना महाराज त्यांनी काय केलं? गाय का बछड़ा बैलों को छोड़े, गाय का बछड़ा बैलों को छोड़े, गाय का बछड़ा
मैं दीवाने बने, दीवाने बने, मैं दीवाने बने, मेकअप करत असताना मेकअप सोडून दिला आणि गायीची धार काढण्याकरता काही गवळणी निघाले. कारण पूर्वीच्या माता माऊल्या सुद्धा धार काढत होत्या की नाही. गायीची धार काढण्याकरता गेल्या, गायीच्या गोट्यात गेल्या, पण गायीचं वासरू म्हशीला सोडलं आणि म्हशीचं वासरू गायीला सोडलं. एवढ्यावरती थांबल्या नाही महाराज. ते दूध काढायचा बकेट घेतली आणि बैलाकडे निघाले. बैलों की धार में निकालने गेली. एवढ्यावरती थांबल्या नाही महाराज. काही जणी सौभाग्यवती होत्या, कुंकू लावत होत्या, काही टिकली लावत होत्या. टिकली कानों में काजल, आंखों में कुंकू, कानों में काजल, आंखों में कुंकू, कानों में काजल, आंखों में कुंकू, कानों में काजल, आँखों में कुंकू, गालों पे टिकली लगाने लगे, गालों पे टिकली लगाने लगे, दीवाने बने, मैं दीवाने बने, दीवाने बने, मैं दीवाने बने, मैं दीवाने बने, दीवाने बने, मैं दीवाने बने, मैं दीवाने बने. महाराज या गवळणी मेरा कहे लोग उरे बावरी. वेड्या झाल्या गवळणी वेड्या. आणि वेड्या होऊन महाराज कसाही मेकअप करून, कुणी डोक्याला साडी लपाटून, कुणी महाराज टिकली गालाला लावली, कुणी काळाचं काजल कानाला लावलं आणि निघाल्या महाराज. एवढा सुंदर मेकअप केला आणि निघाल्या. निघाल्यानंतर महाराज कुणी आपल्या आईवडिलाची सेवा करत होतं, आईवडिलाचा त्याग केला. कुणी आपल्या पतीची सेवा करत होतं, पतीचा त्याग केला. कुणी आपल्या मुलांना पाजत होतं, पाजणाऱ्या मुलाला खाली ठेवायचं आणि वेणूच्या दिशेकडे निघायचं. कुणी आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करत होतं महाराज. त्या सासू सासऱ्यांची सेवा सोडली, वेणूच्या दिशेने निघाल्या. सर्वच महाराज आपलं काम सोडलं आणि वेणूच्या आवाजाने वेणूच्या दिशेने निघाल्या. सुंदर असा वेणू वाजवत होता महाराज. वेणू तो वेणू वाजत असताना, वेणूचा आवाज ऐकत असताना गोपिका म्हणत होत्या, आज आमच्याकरता भाग्याची रात्र आहे. आमच्याकरता आज ही नशीबवान रात्र आहे की अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा आज आम्हाला त्याच्या मुखाद्वारे, त्या वेणूच्या द्वारे आवाज देतोय, हाका मारतोय. आज आम्ही किती भाग्यवान असतो. आणि खरंच महाराज त्या गोपिका भाग्यवानच होत्या. आपण देवाला माझं म्हणणं यामध्ये काहीच नवल नाहीये. पण देवानं कधीतरी आपल्याला माझं म्हणता आलं पाहिजे. देवानं कधीतरी आपल्याला माझं म्हणलं पाहिजे. मग खऱ्या अर्थानं आपली भक्ती सार्थकी ठरते. या गवळणीला वाटत होता, अरे बस आमचा जन्म सार्थकी लागला आता. कारण अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा स्वतःच्या मुखारविंदातून वेणू वाजून आमच्या नावाने हाका मारतोय. आपापलं काम सोडल्या, निधीवनाच्या दिशेनं निघाल्या. महाराज पवित्राच्या निधीवनामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा, सायंकाळची वेळ झाली होती. सायंकाळच्या वेळी वेणू वाजवत होते. वेणू वाजवत असताना कुणी आपल्या पतीची त्याग करून आला होता, कुणी आपल्या सासू सासऱ्यांचा त्याग केला होता महाराज, कुणी आपल्या आईवडिलांचा त्याग केला होता. आणि आईवडिलांचा त्याग करून महाराज पोहोचले या निधीवनामध्ये. सर्व गवळणीला पाहिलं आणि गवळणीला पाहिल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांना प्रश्न विचारायला लागला. त्यांचं स्वागत केलं. स्वागत हो महाभागा, स्वागत केलं गोपिकांचं. ए गोपिकांनो, तुम्ही इथं आलात, तुमचं स्वागत आहे. पण माझा एक तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही इथं का आलात? तुम्ही इथं का आलात? का आलात म्हटल्याबरोबर महाराज गोपिकेंनी गवळणींनी मानाखाली घातल्या आणि मानाखाली घालून विचार करायला लागल्या, ज्याच्याकरता आपण संसाराचा त्याग करून आलोय, ज्याच्याकरता घरदार सगळं काही सोडलंय, आपल्या पतीला सोडलं, आपल्या सासू सासऱ्यांना सोडलं, आपल्या आई वडिलांना सोडलं, आपल्या संसार सोडून ज्याच्याकरता आपण इथं आलो, तोच आज म्हणतोय तुम्ही इथं का आलात? काय उत्तर देणार? एखाद्याच्या घरी जावं आपण, एखाद्यानं बोलवून आल्यानंतर घरी गेल्यानंतर तोच जर माणूस आपल्याला विचारायला लागला, अहो तुम्ही आमच्या घरी कशाला आलात, तर काय म्हणसाल आपण? या गवळणींचं तेच घडलं होतं.
सायंकाळची वेळ झालेली होती आणि सायंकाळच्या वेळी महाराज या गवळणी खाली मान घालून कृष्णाच्या समोर उभा टाकल्या, भगवंताच्या समोर उभा टाकल्या. देवाच्या समोर उभा टाकल्यानंतर महाराज अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या गवळणीला प्रश्न करत होता, काय इथं आलात तुम्ही? सायंकाळची वेळ आहे, सायंकाळच्या वेळी तुम्ही आपल्या आईवडिलांचा त्याग करून आलात. कुणी तुमच्या पतीचा त्याग करून आलात, कुणी सासू सासऱ्यांचा त्याग करून आलात, कुणी आपल्या मुलांचा त्याग करून आलात. कशा करता इथं आला? वृंदावनावरती एखादं संकट तर नाही ना आलं? जर वृंदावनावरती एखादा राक्षस एखादा संकट आला असेल तर चला मी तुमच्या सोबत परत येतो, चला आपण लवकर वृंदावनामध्ये जाऊया. मला सगळ्या गवळ्यांनी खाली मान घालून ऐकत होत्या. गवळ्यांनी विचार केला, ज्याच्या करता आपण सर्वस्वाचा त्याग केलाय तोच देव आज आपण म्हणतोय की तुम्ही इथं कशाला आला? श्रीकृष्ण परमात्मा त्या गवळणीला सांगायला लागलो, अगो तुम्ही पतिव्रता स्त्रिया आहात आणि पती हाच परमेश्वर आहे तुमच्या करता. पती हाच परमेश्वर म्हणून त्याची सेवा केली पाहिजे. एकदा का पतीची सेवा केली, पती हा परमेश्वर मानला ना, मग दुसऱ्या देवाची सेवा करण्याची गरज नाही, दुसऱ्या देवाचं भजन करण्याची गरज नाही. तुम्ही सर्व पतिव्रता स्त्रिया आहात आणि पातिव्रत्याचा महिमा माहिती नाही का तुम्हाला? तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, देवावर सुद्धा सत्ता गाजू शकते, हिला पतिव्रता म्हणतात. तुम्ही सर्व पतिव्रता स्त्रिया आहात आणि पतिव्रता स्त्रियानं मध्यरात्रीच्या वेळी घराच्या बाहेर पडायचं नसतं. अरे जा, आपला पती हाच परमेश्वर आहे. मला सगळ्या गवळणी मान खाली घालून बसल्या होत्या आणि मान खाली घालून विचार करत होत्या, ज्याच्या करता संसाराचा त्याग केला, ज्या देवा करता, ज्या भगवंता करता, ज्या कन्हैया करता आम्ही सर्वस्वाचा त्याग करून या निधीवनामध्ये आलोय, तो देव आज आम्हाला म्हणतोय की तुम्ही इथं कशा करता आला? काय उत्तर द्यावं? डोळ्यामध्ये पाणी आलं गवळणींच्या, आणि डोळ्यामध्ये पाणी आलेलं पाहून गवळणी सगळ्या खाली मान घालून बघत ऐकत बसल्या होत्या. देव त्यांना म्हणत होता, अगं तुम्ही पतिव्रता स्त्रिया आहात, तुम्ही घरी परत जा. आई वडिलाची सेवा करा, आई वडिलासारखं दैवत या जगामध्ये कुठलंही नाही. तुम्ही आई वडिलाचा त्याग करून आलात, सासू सासऱ्याचा त्याग करून तुम्ही आलात, जा इथून परत लवकर. रात्रीच्या वेळी स्त्रीनं बाहेर पडायचं नसतं, जा लवकर परत. एवढ्यामध्ये महाराज गोपिका खाली मान घालून ऐकत होत्या. एवढ्यामध्ये श्रीकृष्ण परमात्मा बोलत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या गोपिकांना गवळणीला सांगत होता, पातिव्रत्याचा महिमा तुम्हाला माहिती नाही का? ऐका, काय असतो पातिव्रत्याचा महिमा? देवावरती सत्ता गाजवता येते, देवाला सुद्धा आपलं करून येता येतं. देव आपण जसं म्हणताल ना तसं सुद्धा देवाला वागवता येतं. ही पातिव्रत्याचा महिमा आहे. अगं माहिती नाही का तुम्हाला? ऐका, पुराणामध्ये कथा आलेली आहे. गवळणींना श्रीकृष्ण परमात्मा कथा सांगतोय. एक पतिव्रता स्त्री होती, एक पतिव्रता स्त्री होती. रोज आपल्या पतीची सेवा करत होती आणि पतीची सेवा करत असताना पती घरात आल्याबरोबर त्याला पाणी देणं, चहा देणं, जेवण देणं. पती जेवल्याशिवाय आपण कधी जेवण केलं नव्हतं. असं एक नाही, दोन नाही, तर 5-6 वर्ष ती सेवा रोज नित्यनेमानं करत होती. आणि 5-6 वर्षानंतर त्यांना एक मुलगा झाला. तो मुलगा 1-1.5 वर्षाचा झाला आणि 1-1.5 वर्षाचा झाल्यानंतर रांगू लागला. तो रोज पती सकाळी 8 वाजता कामावरती जायचा, कामावरती जाऊन संध्याकाळी 6 वाजता घरी परत यायचा. आल्याबरोबर रोज नित्यनेमाप्रमाणे ठरल्याप्रमाणे महाराज ती पत्नी त्याची सेवा करायची. हे गवळणींनो ऐका, पातिव्रत्याचा महिमा काय असतोय मी तुम्हाला सांगतोय. तो पतिव्रता स्त्रीनं रोज आपल्या पतीची सेवा केल्याचं कारण फळ काय मिळालं तिला ऐका. रोज आपला पती 8 वाजता सकाळी कामावरती जायचा, सायंकाळी 6 वाजता परत यायचा. आल्याबरोबर त्याला पाणी द्यायचं, त्याला जेवण द्यायचं, त्याला चहा द्यायचा, नंतरच आपण करायचं. असं करता करता हा 1.5 वर्षाचा मुलगा रांगत होता. रांगत असताना एक दिवशी सायंकाळी 5 वाजता त्याला सुट्टी मिळाली. तो 5 वाजता घरी आला. सायंकाळची वेळ होती. 5 वाजता तो घरी आला आणि 5 वाजता घरी आल्यानंतर दोघही आपल्या रांगण्या मुलाचं कौतुक पाहत अंगणामध्ये बसले. समोरच्या मैदानामध्ये बसले, अंगणामध्ये बसले असता सर्वच हे दोघच घरामध्ये होते. महाराज, ही त्याची आई, त्याचे वडील आणि तो 1.5 वर्षाचा मुलगा. हे गवळणींनो पहा, तो 1.5 वर्षाचा मुलगा आनंदानं महाराज पती आणि पत्नी त्याचं कौतुक पाहत होते. कौतुक पाहत असताना अंगणामध्ये बसले असता सायंकाळच्या वेळी चहा दिला आपल्या मालकाला, पाणी दिलं आणि चहा पाणी दिल्यानंतर महाराज आनंद